राजमाता देवी अहिल्याबाई होलकर के अनुसार सुरक्षा समस्याओं से निवारण होने के बाद मित्रांनो, आपण मा अहिल्या यांच्या पवित्र नगरीमध्ये अर्थात महेश्वर येथे पोहोचलेले आहोत. आणि हा आहे अहिल्या फोर्टचा दरवाजा अर्थात महादरवाजा. आणि यामधून आपण आतमध्ये शिरल्याच्या नंतर आपल्याला अद्भुत पाहायला मिळणार आहे. आपण महेश्वरमध्ये आहोत. महेश्वरला हजारो वर्षाचा इतिहास आहे. महेश्वर ही अहिल्याबाई होळकरांनी राजधानी स्थापलेली होती. त्याचबरोबर इथे अहिल्या फोर्ट आहे, जिथे आपण उभे आहोत. हा अहिल्या फोर्ट आहे. या बाजूला जो होता तो होता हा जो आहे हे अहिल्या घाट आहे. हिंदी जेवढे चित्रपट आहेत म्हणजे जास्तीत जास्त बॉलिवूड, त्यामध्ये जे बनारस अर्थात काशी दाखवलेली आहे तो हाच घाट दाखवलेला आहे. येथे हजारो वर्षाचा इतिहास यासाठी म्हणतो मी की हैहई आणि रावण यांच्यातील युद्ध जे आहे हे युद्ध झालं होतं. रावण महापराक्रमी होता, परंतु रावणाला सुद्धा बंदिस्त करणारा हे होता. पाठीमागे पाहू शकता घाटाचं दृश्य आहे. नर्मदा मैया आहे. नर्मदा मैयाच्या शेजारी हा बांधलेला अहिल्या फोर्ट अत्यंत देखणं अत्यंत सुंदर आणि कधीही न विसरणारं असं अविस्मरणीय ठिकाण. आपण ओंकारेश्वरला असाल किंवा उज्जैनला असाल म्हणजे आले असाल तर तेथून अत्यंत वाटेतच फक्त ओंकारेश्वरून आणि इंदोरवरून येताना उज्जैन, इंदोर, ओंकारेश्वर म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना मुंबई आग्रा हायवेवर तर आहेच. मुंबई आग्रा हायवेवरून 20 किलोमीटर आतमध्ये आहे. आणि जे आपल्या महाराष्ट्रातून म्हणजे विदर्भातून मराठवाड्यातून उज्जैन ओंकारेश्वरला येतात त्यांचा उज्जैनवरून येताना इंदोर मार्गे ओंकारेश्वर मार्गे महाराष्ट्रात न जाता इंदोर मार्गे महेश्वरला यायचं आणि महेश्वरहून ओंकारेश्वर मार्गे घरी जायचं. आता इंदोरवरून महेश्वरला येताना भगवान परशुराम यांची जन्मभूमीसुद्धा लागते. त्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकणार आहे. चॅनलला व्हिजिट करा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तो व्हिडिओसुद्धा त्या व्हिडिओची नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळेलच. चला तर या संपूर्ण अहिल्या देवी होळकरांचा आणि त्यांच्या आधी 5000 वर्षापासूनचा इतिहास आणि माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आम्ही पहिल्या दिवशी गेल्याबरोबर सायंकाळ झाली होती, त्यामुळे आम्ही थेट घाटावर गेलो. परंतु जे मुख्य घाट आहे तो बंद होता. त्यावर आपल्याला पुढे स्लाईड शो पाहायला मिळणार आहे. आम्ही सुरुवातीला मग लगेचच मा नर्मदेमध्ये बोटिंगसाठी गेलो आणि मग संध्याकाळ झाली. आणि जे हे घाटाचं दृश्य तुम्हाला दिसते हे मी आधी सांगितल्याप्रमाणे बनारस घाट प्रत्येक चित्रपटामध्ये दाखवतात त्या प्रकारचा हा दिसतो बघा. आणि हिंदी चित्रपटांसाठी बनारस घाट फार दूर पडते, त्यामुळे यालाच बनारस घाट म्हणून दाखवतात आणि आहे सुद्धा त्या पेक्षा सुंदर. तर महेश्वराचा इतिहास जवळपास हा हजारो वर्षाचा आहे, ज्यामध्ये रामायण, महाभारत, स्कंदपुराण, वायुपुराण आणि नर्मदा पुराण यामध्ये या नगरीचा उल्लेख आढळतो. आपण सध्या बोटिंगमध्ये आहोत आम्ही. आणि हे जे आहे हे बाहेरून आपल्याला अहिल्या फोर्ट दिसत आहे आणि तिथे स्लाईड शो सुरू झालेला आहे. स्लाईड शो म्हणण्यापेक्षा लेझर शो. भला मोठा जो अहिल्या फोर्ट आहे त्या संपूर्ण अहिल्या फोर्टवर संपूर्ण इतिहास दाखवणारी एक चित्रफित दाखवल्या जाते आणि ती सुरू झालेली आहे. याचा व्हिडिओ स्वतंत्र मी टाकणार आहे. ते तुम्हाला उद्या मिळेलच. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपणही नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलचा आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. आणि हा बघा, हा आहे संपूर्ण लेझर शो, जो संपूर्ण इतिहास आणि त्याचं संपूर्ण दृश्य आपल्याला दाखवतात. संपूर्ण अहिल्या फोर्टवर हे आपल्याला दिसते. अत्यंत मनमोहक हे दृश्य असणार आहे. याचा स्वतंत्र व्हिडिओ उद्या येईलच, तो आपण अवश्य पहा. आणि मित्रांनो, आज 31 मे आहे. 31 मे 2026. आज हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि आजच मा अहिल्या
यांची जयंतीसुद्धा आहे. त्यांचे वडील माणकोजी शिंदे आणि आई सुशीलाबाई शिंदे असं त्यांचं जन्मस्थान आहे चोंडी, अर्थात सध्याचं नगर जिल्ह्यातील आपल्या महाराष्ट्रातील. आणि महाराष्ट्राची लेक मध्य प्रदेशामध्ये जाऊन एवढं मोठं साम्राज्य उभं करते हे आपल्यासाठी अत्यंत गर्वाची अभिमानाची गोष्ट आहे. अहिल्याबाई होळकरांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला. जन्माला आल्या तेव्हा त्यांच्यावर खूप छान संस्कार त्यांच्या आईवडिलांनी टाकले. आणि बघा ह्या अहिल्याबाई होळकरांचा हा राजवाडा आहे. जेव्हा त्या इथे राज करत होत्या म्हणजे राजगादी सांभाळत होत्या तेव्हा इथे त्यांनी हा राजवाडा बांधला होता. आणि त्यांचे संस्कार आणि बुद्धिमत्ता आणि धार्मिक वृत्ती पाहून मराठा सरदार मल्हारराव होळकर यांनी त्यांचा विवाह आपला पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी लावून दिला. हे त्यांचं मोठं स्मारक आहे. या अहिल्याबाई होळकरच्या राजवाड्याच्या आवारामध्ये अहिल्यादेवीचं हे भलं मोठं स्मारक आहे. आणि खाली त्यांची माहितीसुद्धा दिलेली आहे. 1767 ते 1795पर्यंत अहिल्याबाई होळकरांनी इथे साम्राज्य आपलं सांभाळलेलं होतं, राज्यकारभार सांभाळलेला होता. आणि हा संपूर्ण त्यांचा राजवाडा तेव्हापासून आजपर्यंत सुस्थितीमध्ये मध्य प्रदेश सरकारने सांभाळलेला आहे. आता आपण महेश्वर राजवाड्यामध्ये शिरणार आहोत. आणि हे अहिल्यादेवींनीच उभा केलेला 1766ला. आणि आपण जात आहोत राजगादीकडे. आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला एक प्रचंड अभिमानाचा अंगावर सर्र काटा उभा राहतो. कारण आपल्या महाराष्ट्राची लेक इथे मध्य प्रदेशामध्ये येऊन तेव्हा आपलं साम्राज्य उभं करते. आणि आजही प्रचंड मान त्यांना या मध्य प्रदेशच्या लोकांनी दिलेलं आहे. आजपर्यंत जशाच तसं सगळं साम्राज्य त्यांच्या खुणा आपल्याला पाहण्यासाठी दर्शन घेण्यासाठी ठेवलेले आहेत. अहिल्याबाईंनी भारतभर अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि विहिरी बांधल्या किंवा त्यांची पुनर्बांधणी केली. आणि हे जे दिसते तुम्हाला होळकर जे साम्राज्य होतं त्यांचं राज्यचिन्ह आहे जे समोर दिसत आहे ते. आणि हे होळकर घराण्याचे जे महापुरुष होते ज्यामध्ये महाराजा मल्हारराव होळकर, श्रीमंत मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर, तुकोजीराव होळकर, त्यानंतर काशीराव होळकर हे सगळे समोर दिसत आहेत. त्याच्यानंतर यशवंतराव होळकर, मल्हारराव होळकर आणि महाराजा मार्तंडराव होळकर आणि अहिल्यादेवी होळकरांची ही राजगादी. येथे याच राजगादीवर बसून ते आपला राज्यकारभार येथील चालवत होत्या. आजही आपल्याला ह्या सर्व पाऊलखुणा येथे पाहायला मिळतात. संपूर्ण राज्याचा कारभार कसा चालायचा ते आपल्याला इथून दिसतं. तेव्हा अनेकांना वाटायचं की त्या फक्त धार्मिक आणि दानशूर होत्या, परंतु त्या कुशल प्रशासक आणि धाडसी एक नेत्या देखील होत्या. म्हणजे त्यांनी अनेक आक्रमणांना तोंड दिलं आणि अनेकांची इथे आपल्याला जे दिसतं हे आपल्याला गॅलरी आहे. त्यांचे संपूर्ण जे साहित्य आहे म्हणजे तलवार, तोफगोळे हे सर्व आतमध्ये आहेत. आधी ते बाहेर ठेवलेले होते आणि 3 वर्षाच्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवलेले सुद्धा आहेत. आणि हा मेना जो आपली पालखी ज्याला म्हणतो 3 वर्षाच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ते पाहायला मिळू शकते. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तो व्हिडिओसुद्धा आपण पाहून घ्या. त्यामध्ये काहीतरी वेगळी माहिती तुम्हाला मिळू शकते. हा संपूर्ण राजवाडा त्यांनी तुकोजीराव होळकर हे त्यांचे प्रमुख लष्करी सहकारी होते. त्यांनी अनेक अतिक्रमणांना स्वतः सैन्याचे नेतृत्व त्यांनी केले. म्हणजे अर्थात अहिल्याबाई होळकरांनी. म्हणजे त्यांनी फक्त देवदेवच न करता जवळपास भारतभरातील 12ही ज्योतिर्लिंगाचं अर्थात शिवाच्या त्या पूजक होत्या. 12ही ज्योतिर्लिंगाचं त्यांनी कधी पुनर्बांधणी असेल किंवा त्यांनी पुण्यकार्य किंवा म्हणजे जीर्णोद्धार केलेला आहे. आणि इथे जे दिसत आहे नकाशावर आपण वाचू शकता. जवळपास ऋषिकेश, गंगोत्री या सगळ्यांपासून तर सगळ्यात शेवटी आपल्याला दिसते रामेश्वरमपर्यंत त्यांनी जीर्णोद्धार केले, अनेकांचं दुरुस्ती केली आणि अनेक मंदिरं आणि घाट नव्याने बांधले. इथे देवपूजा आहे, इथे झुला आहे, सुवर्ण झुला आहे. महेश्वरला खूप 1000 वर्षांचा इतिहास आहे.
परंतु अलीकडील काळामध्ये जे सध्या दिसणारी सगळ्या रचना जास्तीत जास्त जे मुख्यतः रचना ज्या आहेत ते 17व्या-18व्या शतकातील आहेत. म्हणजेच किल्ल्यात राजवाडा आहे, मंदिरे, सैनिकांसाठी पहारेकऱ्यांच्या जागा आणि नर्मदा घाटाकडे जाणारे मार्ग हे मुख्यतः अहिल्यादेवींच्या कार्यकाळामध्ये झालेले आपल्याला दिसून येतात. परंतु त्याआधी यामधील काही अवशेष आहेत. आता हे महेश्वर अर्थात माहेशमती, आता माहेशमती साम्राज्य कधी होतं? हे जेव्हा हैहई होता तेव्हा माहेशमती साम्राज्य होतं. म्हणजे हे नर्मदेच्या काठावरचं धार्मिक आणि ऐतिहासिक शहर आहे. याला प्राचीन काळी महिष्मती असे म्हटले जात होते. इथे बघा संपूर्ण अहिल्यादेवींच्या जे साहित्य आहेत, सुवर्ण झुला असेल किंवा त्यांनी शिवलिंग, ज्या शिवलिंगाच्या त्या पूजा करत होत्या ते सर्व शिवलिंग इथे आपल्याला दिसतात. सहस्त्रबाहू अर्थात कार्तवीर्य अर्जुन यांची राजधानी महेशमती हे इथे होती. आणि मला तर असं वाटतं की जेव्हा आपण बाहुबली पाहतो तेव्हा महेश्वरचा जो नर्मदा मैयामधून जे दृश्य दिसते ज्या घाटाचं, त्या घाटाच्या दृश्यावरूनच माहेशमती अर्थात महेश्वर याची प्रेरणा घेऊन बाहुबली हा चित्रपट बनवलेला असावा. कारण जेव्हा आपण बाहुबली चित्रपट पाहतो आणि अहिल्या फोर्ट पाहतो तेव्हा आपल्याला साम्य त्यामध्ये खूप मोठं दिसते. कारण त्याच प्रकारचं बाहुबलीचे सेट्स आपण चित्रपटात पाहतो आणि त्याच प्रकारचा अहिल्या फोर्ट आपल्याला इथे अनुभवायला मिळतो. त्यामुळे आपण जेव्हा याल तेव्हा बोटिंग करून जेव्हा नदीतून आपण अहिल्या फोर्ट पाहतो तेव्हा आपल्याला अनुभूती होते की नाही, जो बाहुबली चित्रपट बनवलेला आहे ते नक्कीच याच साम्राज्याची प्रेरणा घेऊन बनवलेला असावा. येथील मंदिरेसुद्धा त्याच प्रकारचे आहेत. बघा खूप मोठी मोठी मंदिरे आहेत, नर्मदेचा घाट आहे आणि सुंदर दृश्य आपल्याला येथे पाहायला मिळते, इतिहास पाहायला मिळते. त्याचबरोबर राजवाड्याच्या नंतर आपण घाटाकडे जाताना डाव्या बाजूला ही आहे रेवा सोसायटी. या येथेच अहिल्याबाईंनी साड्याची निर्मिती सुरू केली होती आणि आज महेश्वरी साडी म्हणून संपूर्ण भारतभर ही साडी प्रसिद्ध आहे. ह्या साड्या बाजूलाच विक्री केल्या जातात. मंगळवारी सुट्टी असते, परंतु इतर दिवशी ही साडी विक्री सुरू असते. येथे 4,000पासून 50,000पर्यंत साड्या आहेत. आणि ह्या आपण आलेल्या आहोत अहिल्या फोर्टमध्ये. येथील एकदा सहस्त्रार्जुन नर्मदेत विहीर करत असताना त्याने आपल्या 1000 भुजांच्या सामर्थ्याने नदीचा प्रवाह रोखला. त्याचवेळी रावण नदीच्या कोरड्या पात्रात शिवपूजा करत होता. नंतर अचानक सोडलेल्या पाण्यामुळे रावणाची पूजा विस्कळीत झाली. रागावलेल्या रावणाने सहस्त्रार्जुनाला युद्धाचे आव्हान दिले, परंतु सहस्त्रार्जुनाने त्याला पराभूत केल्याची कथा सांगितली जाते. इथे हे शिवमंदिर आहे ज्यामध्ये आपण जात आहोत. आणि याच शिवमंदिरामध्ये दररोज माता अहिल्यादेवी होळकर शिवाची पूजा करण्यासाठी येत होत्या. या माहेशमती नगरीचा उल्लेख महाभारताशी सुद्धा आहे, जे आधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काही वर्णनानुसार ही अवंती राज्याच्या दक्षिण भागातील महत्त्वाची राजधानीसुद्धा होती. त्याचबरोबर पांडवांचा धाकटा भाऊ सहदेव दक्षिण दिग्विजय करताना या प्रदेशात आल्याचा उल्लेखसुद्धा पुराणामध्ये सापडतो. मध्ययुगीन काळामध्ये परमार, मुघल आणि मराठा काळात हा प्रदेश विविध सत्तांच्या अधिपत्याखाली होता आणि साहजिक आहे ज्याने जो जिंकला त्याचा तो प्रदेश असते. परंतु नर्मदा नदीमुळे व्यापार आणि संस्कृतीचे केंद्र म्हणून अहिल्यादेवीमुळे हे प्रकाश होतात आलं. अहिल्यादेवींच्या आधीसुद्धा हे ठिकाण धार्मिक तीर्थक्षेत्र, नर्मदा घाटावरील पवित्र नगर, शिवमंदिराचे केंद्र आणि प्राचीन महेशमती नगर म्हणून ऐतिहासिक स्थान याला आहे. परंतु या शहराला सर्वाधिक वैभव, सुंदर घाट, किल्ल्यांचे पुनरुज्जीवन, मंदिरे, जागतिक ओळख पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात मिळाली. त्यांनी महेश्वराला पुन्हा एकदा सांस्कृतिक, धार्मिक आणि प्रशासकीय राजधानीचे स्थान मिळवून दिले. थोडक्यात सांगायचे तर पुराण काळातील महेशमती प्राचीन धार्मिक व व्यापारी केंद्र होतं.
मध्ययुगीनमध्ये अहिल्याबाईंची राजधानी आणि आजचे ऐतिहासिक व पर्यटन स्थळ महेश्वर. मित्रांनो, आशा करतो हा महेश्वरचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो, इतरांना शेअर करायला मात्र विसरू नका. लवकरच अशा नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.